सज्जन हो, मला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, की माणूस हा स्वतःच्या नाशाला स्वतः कारणीभूत असतो. तो कसा ते आपण पाहू. अं, आजपासून 5,100 वर्षापूर्वी महाभारत घडलं. कौरव-पांडव युद्ध घडलं. त्या युद्धामध्ये लाखो सैनिक मरण पावले. 5 पांडव हे स्वधर्माने वागत होते. कृष्णाचे भक्त होते, त्यांचं सान्निध्य होते, ते विजयी झाले. आणि कौरव हे 100 कौरव हे अधर्मी होते, दुराचारी होते, त्यांचा नाश झाला. बराचसा काळ लोटल्यानंतर व्यास महर्षी हस्तिनापूरला आले. त्यावेळीस हस्तिनापूरचा राजा जन्मजय, पांडवांचा नातू, हा राज्य करत होता. व्यास महर्षी राजमहालामध्ये आले. जन्मजय राजाने त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यांचं षोडोपचारी पूजा वगैरे केली. आणि जन्मजय राजा आणि महर्षी चर्चा करत होते. त्यावेळेस जन्मजय राजांनी व्यासांना विनंती केली. त्यांनी सांगितलं, आमच्या पूर्वजांची कथा सांगा. त्यावेळेस व्यास जन्मजय राजांच्या पूर्वजांची, पांडवांची कथा सांगू लागले. त्यांनी सांगितलं, तुमचे पूर्वज पांडव हे अतिशय शूर होते, स्वधर्माने वागणार होते. ते युद्ध झालं, युद्धामध्ये लाखो सैनिक मेले. ही सर्व चर्चा चालू असताना जन्मजय राजा मोठमोठ्याने हसू लागला. तो म्हणला, आमचे पूर्वज काय कामाचे नव्हते. शूर जरी असले तर त्यांनी ते युद्ध होऊन द्यायला नव्हतं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे जाणकार होते, त्यांनी तरी युद्ध रोखायला पाहिजे होतं. हे युद्ध व्हायलाच नव्हतं पाहिजे. कसं काय झालं? मी जर असतो त्यावेळेस ते युद्ध झालं नसतं. आणि अशी चर्चा होत असताना जन्मजय राजांनी व्यास महर्षींना हात जोडून विनंती केली. म्हणले, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, तुम्ही सर्व जाणतात, माझं भविष्य सांगा. त्यावेळेस महर्षी व्यास म्हणाले, अरे भविष्य कधी ऐकायचं नसतं, तुला ते दुःख होईल, हे भविष्य गुप्तच ठेवायचा असतो. परंतु व्यासांनी असं सांगितलं. परंतु जन्मजय राजांनी हट्ट केल्यामुळं त्यांना ते भविष्यवाणी सांगायची पाळी आली. त्यांनी सांगितलं, हे राजन, मी तुला 4 गोष्टी सांगतो. 4 गोष्टीचं पालन कर, नाहीतर तुझा हा नाश ठरलेला आहे. तुला महाकुष्ठ रोग होईल, ब्रह्मशाप लागेल आणि तू मरण पावल. तू जर 4 गोष्टी पाळल्या. पहिली गोष्ट, तू काळ्या घोड्यावर बसू नको, दक्षिण दिशेला जाऊ नको. त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री भेटेल समुद्राच्या कडेला, तिच्याशी विवाह करू नको. केला तर तिचं म्हणणं ऐकू नको. ती तुला राजसूयज्ञ करायला सांगन आणि राजसूयज्ञ करायचं असला करू शकतो. परंतु म्हातारे ब्राह्मण सांग आणि ह्याप्रमाणे वाग, तू वाचू शकतो. बराच काळ लोटला. राजाने सर्व नियम पाळले. एक दिवस हस्तिनापुरामध्ये काही लोक आले. त्यांनी सांगितलं, आम्हाला इथं घोड्याचा बाजार भरवायचा आहे. राजाला परवानगी मागायले. प्रधान म्हणले, काय हरकत नाही, भरवा म्हणले. राजाने प्रधान बसले होते. त्यानंतर मग ते घोड्याचा बाजार भरला. तिथे राजा आणि प्रधान सहज घोड्याच्या बाजारामध्ये चक्कर मारायला आले. त्या ठिकाणी राजांना एक काळा घोडा, असा सुंदर काळा घोडा दिसला. राजाला तो फार आवडला. राजांची इच्छा झाली या घोड्या बसून चक्कर मारायची. प्रधान म्हणाले, काय हरकत नाही राजेसाहेब, तुम्ही घोड्या बसू शकता, तुमची भविष्यवाणी आम्हाला माहिती आहे, पण आपल्याला थोडा घोडा विकत घ्यायचा आहे, बसू शकता म्हणजे. राजा घोड्यावर बसला. घोडा आकाशात उड्डाण घेतला आणि सरळ समुद्रकिनारी गेला, दक्षिण दिशेला. आणि तिथे एक सुंदर स्त्री होती. त्याला पाहिल्यानंतर राजा मोहित झाला. त्याने तिच्यावर लग्न केलं, तिला घेऊन आला आणि नगरीमध्ये आला. त्यानंतर राणीच्या सांगण्यावरून सुयज्ञ सुरू केला. त्या यज्ञामध्ये वृद्ध ब्राह्मण सांगायचे, तरुण ब्राह्मण सांगितले. एक ब्राह्मण त्या राणीला हसला. त्यामुळं राणीच्या सांगण्यावरून त्या जन्मजय राजाने बाकीच्या लोकांकडून त्या ब्राह्मणाचा वध केला. त्याच्यामुळे त्याला ब्रह्मदोष लागला, ब्रह्महत्या लागली. राजाला महाकुष्ठरोग झाला. राजाचं शरीर असं कुरू झालं, झिजू लागलं. जन्मजय राजा मनामध्ये झुरू लागला. त्यावेळेस प्रधानाने सल्ला दिला. म्हणले, व्यास महर्षींना परत बोलवा. मग राजाच्या सांगण्यावरून निरोप पाठवला आणि व्यास महर्षी परत हस्तिनापूरला आले. आणि त्यावेळेस जन्मजय राजाने व्यासांना विनंती केली, महर्षी
तुमची भविष्यवाणी खरी होती, मी ती खरी मानली नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही. त्याच्यामुळं मी आज हे फळ भोगत आहे. मला कुष्ठरोग झाला आहे. आता यातून ह्या ब्रह्मशापातून मला मुक्त करा, ह्या मरणातून मला वाचवा. त्यावेळी व्यास महर्षींनी सांगितले, मी तुला अजून एक चान्स देतो. तुमच्या पूर्वजांची एक मी कथा सांगतो. ती कथा जर तुला आवडली, पटली, तर तुझा हा ब्रह्मशाप खोटा होईल आणि तू ह्या मरणातून वाचशील. त्यावेळेस महर्षी जन्मेजय राजाला कथा सांगू लागले. तुमचे पूर्वज फार शूर होते. त्यातील भीम हा सगळ्यात शक्तिशाली होता. युद्ध चालू असताना भीम काय करायचा, हत्तीचं शेपूट धरायचा, घर फिरवायचा आणि आकाशात भिरकून द्यायचा किंवा हत्तीच समोर शत्रूला फेकून हाणायचा. आणि जे हत्ती भीमाने आकाशामध्ये अवकाशात फेकून दिले, ते आज बी आकाशामध्ये फिरत आहे. त्यावेळेस जन्मेजय राजाला परत हसू आलं. जन्मेजय राजा म्हणला, हे कसलं काय, हे खोटं आहे. त्याची शंका निरसन करण्यासाठी महर्षी व्यासाने मंत्र सामर्थ्याने अवकाशातील सर्व हत्ती खाली पडले. जन्मेजय राजाने पाहिले, जन्मेजय राजा हात जोडले, म्हणले, व्यास महर्षी, माझं चुकलं, मला क्षमा करा, आता मला याच्यातून वाचवा. महर्षी म्हणाले, तू माझं म्हणणं ऐकलं नाही, आता तुझं मरण हे अटळ आहे, तर आता तू यातून वाचू शकत नाही. महर्षी व्यास जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले आणि इकडं जन्मेजय राजा मरण पावला. सज्जन हो, मला एवढंच सांगायचं, माणूस हा स्वतःच्याच नाशाला कारणीभूत झाला. जन्मेजय राजाने जर व्यासांचे म्हणणं मान्य केलं असतं, तो वाचला असता. परंतु